जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी कोर्टात जाणार। जनसुरक्षा विधेयक म्हणजे फुले शाहू आंबेडकरी विचारधारे वर्गाला संविधानिक मार्गाने विधेयकाचा विरोध करत राहू, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे निर्देश। विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या वाढेल। प्राथमिक तयारीबाबत आयोगाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न। शिंदे दिल्लीमध्ये जाऊन काय करतात हे समजायला राऊत ज्योतिषी आहेत का? माईक समोर पोपटपंची करण्यापेक्षा राऊतांनी कुडमुड्या ज्योतिषी व्हावं, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा खोचक टोला। छत्रपती संभाजीनगरला सुद्धा हॉटेलचा व्यवहार झाला। रात्रीचा खेळ चाले प्रमाणे यांचा पैशांचा खेळ सुरू। शिरसाटांच्या कथित व्हिडिओनंतर खासदार अरविंद सावंतांचा आरोप। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा पदयात्रेचा आज 5वा दिवस। भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी प्रिया तोडसाम यांच्याकडून यवतमाळमध्ये बच्चू कडूंचं स्वागत। कडूंच्या मागण्या योग्य असल्याची प्रतिक्रिया। अंबादास दानवे मिलिंद नार्वेकरांनी घेतली मंत्री शंभूराज देसाई यांची भेट। मुंबईतील मराठी माणसांच्या घरांसंदर्भात दोन्ही नेत्यांनी देसाईंची भेट घेतली। दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळाची मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली बैठक। चांदणी रोड जवळील महापालिका कार्यालयामध्ये बैठक। मुंबई महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती। गणेशोत्सव मंडळाच्या अडचणी आणि नियोजनासंदर्भात चर्चा होणार। असेही विरारमध्ये नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना दणका। गैरप्रकार करणाऱ्या बिल्डरवर मालमत्तांवर बोजा लावणार। नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरचे नवीन प्रकल्प मंजूर केले जाणार नाहीत। मंत्री माधुरी मिसाळ यांची सभागृहात माहिती। धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा। राष्ट्रवादीमधील गटबाजी चव्हाट्यावर। गटबाजी मिटवण्यासाठी सुनील तटकरे 21 तारखेला धाराशिवच्या दौऱ्यावर। महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा निधी रखडल्यामुळे सोलापूरमध्ये रुग्णांना फटका। सोलापूर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना 29 कोटींचा परतावा दिला नसल्याची माहिती। अभिनेता कपिल शर्माच्या कॅनडामधील रेस्टॉरंटमध्ये गोळीबाराची घटना। कपिलचे अंधेरीमधील घर आणि फिल्म सिटीमधील सेटवर सुरक्षा वाढवली। सुरक्षा यंत्रणा सतर्क। मुंबई पोलिसांकडून कपिल शर्मांची चौकशी।